नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आज आपण अडोबे आफ्टर इफेक्ट बघणार आहोत. एक क्यूब टाइप ॲनिमेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. मित्रांनो, आय नो दॅट कालचा जो व्हिडिओ आहे तो खूप डोक्याच्या वरतून गेला असेल, कारण की एकदम प्रेशर आल्यासारखं वाटलं असेल. पण प्रेशर घेऊ नका, कारण की आपण स्टेप बाय स्टेप एक एक शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण एक क्यूब कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये. सिंपल मी एक कंपोजिशन क्रिएट करतोय. ठीक आहे, या टाइप मध्ये कंपोजिशन क्रिएट करतोय आणि त्याच पद्धतीने एक आपण सॉलिड कलर घेऊयात. मी घेतोय 400 बाय 400 चा. ठीक आहे. सी, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे, कालच्या ट्युटोरियल मध्ये बघितल्याप्रमाणे आपण अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये 3D ऑब्जेक्ट कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सी, मी इथे डॉट करतोय, क्लिक करतोय. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म मध्ये इथे आपल्याला प्रॉपर्टीज येत आहेत. असं मी जर सिंपल आर जर प्रेस केला तर मला रोटेशनचे ऑप्शन्स येत आहेत. ठीक आहे. सी, या टाइप मध्ये आपल्याला जर रोटेट करायचं असेल तर आपण एक्स ऍक्सिस मध्ये करतो, वाय ऍक्सिस मध्ये. आय होप तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक केल्या असतील. ठीक आहे. मी असं ग्राह्य धरतोय की तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या असतील कालच्या ट्युटोरियल मध्ये. ठीक आहे, आणि ते एकदा तुम्ही करूनही बघितलं असेल. पण आता आपल्याला एक क्यूब ड्रॉ करायचा आहे, म्हणजे की आपल्याला ह्याच्या फॉर एक्झाम्पल काय देऊ तुमच्यासाठी. ठीक आहे. सी, हा जो क्यूब आहे, फॉर एक्झाम्पल हा क्यूब पकडा तुम्ही. ठीक आहे. याचा जो टॉप, बॉटम, फ्रंट अँड बॅक, इज इट क्लिअर, लेफ्ट अँड राईट, ह्याच्या 6 बाजू आहेत. आपल्याला या 6 बाजू आपल्याला याच्यामध्ये बनवायच्या आहेत अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये. सो आपल्याला काय करावं लागेल, हा जो टॉपचा जो पार्ट आहे हा वेगळा डिझाईन करावा लागेल, बॉटम वेगळा, फ्रंट बॅक वेगळं क्रिएट करावं लागणार आहे, लेफ्ट अँड राईट. ह्या 6 बाजू आपल्याला वेगवेगळ्या क्रिएट कराव्या लागणार आहेत. सो तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आपल्याला त्या 6 बाजू आपल्याला आधी क्रिएट कराव्या लागणार आहेत. त्याच्यासाठी मी सिंपल ही एक जी बाजू आहे ती डिलीट करतोय. मी काय करतोय, राईट क्लिक करतोय, न्यू, देन सॉलिड. मी 400 बाय 400 क्रिएट करतोय. याला मी नाव देतोय राईट. त्याच पद्धतीने मी परत एक क्रिएट करतोय, याला मी म्हणतोय लेफ्ट. याचा कलर आपण चेंज करूयात. ठीक आहे. राईट क्लिक करतोय, परत मी एक सॉलिड घेतोय, याचा मी कलर करतोय हा घेऊयात आपण. राईट, लेफ्ट, टॉप. आता काय येईल, बॉटम. गुड. मी बॉटम घेतोय. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण परत एक सॉलिड घेणार आहोत. आता याला मी बॅक नाव देतोय. ठीक आहे. याचा कलर आपण करूयात. ठीक आहे. कोणतं राहिले आता, लेफ्ट, टॉप, बॉटम, फ्रंट राहिलंय. सो मी सॉरी डिलीट करतोय. राईट क्लिक करून सॉलिड, फ्रंट घेतोय मी. त्याचा कलर करूयात आपण हा वाला. ठीक आहे. आपण या सगळ्यांना 3D करून घेऊयात. ठीक आहे. 3D करून घेतलंय. सगळ्यात महत्वाचं फ्रंट. सी, आता फ्रंट आपल्याला 2 व्ह्यूज लागणार आहेत. मी 2 व्ह्यूज यामध्ये करतोय. सी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. मी काय करतोय, याला कस्टम कॅमेरा म्हणतोय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण जेवढं काही काम करणार आहोत
ते याच्यामध्ये करणार आहोत. सो आपण सध्या आहोत टॉपला, मी करतो याला फ्रंट. ठीक आहे, मी राईट वरती रोटेशन घेतोय आणि रोटेशनला एक्स ऍक्सिस मध्ये देतोय 90 डिग्री. ठीक आहे, ओके. त्याच पद्धतीने मी लेफ्ट सिलेक्ट करतोय, रोटेशन देतोय मी एक्स ऍक्सिसला 90 डिग्री. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ॲरोज बघतो ना, तर तो एक्स ऍक्सिसला जर ज्यावेळेस तुम्ही ज्या ऍक्सिस वरती काम करताय, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला रोटेशन करायचंय, मूव्ह करायचंय या साईडला, बरोबर, तर आपल्याला झेड ऍक्सिसचा ॲरो त्या पलीकडच्या साईडला इथे नेण्यासाठी आपल्याला इथे अमाऊंट द्यावी लागणार आहे -90. तर आपण आता -90 मध्ये त्याला मी पलीकडे नेतो आणि एकदम झूम करून बघूयात आपण त्याला. ठीक आहे, मी त्याला एक ॲरोज ने सिलेक्ट करतोय. लक्षात ठेवा, तुम्ही जर एकदा ॲरोज जर क्लिक करत असाल तर 1 पिक्सल तो स्टेप घेणार आहे, पण तुम्ही जर शिफ्ट प्रेस करून जर ॲरो करत असाल तर ते 10 पिक्सल एक साथ घेतो. ठीक आहे, ओके. टॉप आता आपल्याला याला स्प्रेड आपण या पद्धतीने करू शकतो किंवा या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, पण इथे आता परत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला इथे प्रॉपर दिसत नाहीये, तो सीन होतोय. त्याच्यासाठी मी इथे जातोय, आपण लेफ्टला घेऊन बघूयात. ओके, गुड. तर इथे आल्याच्या नंतर मी त्याला थोडस समोर घेऊन, हा ओके, बॉटमला आपल्याला रोटेशन देतोय मी बॉटमला एक्स ऍक्सिसला देतोय. सॉरी आपल्याला बॉटमला जो द्यावा लागणार आहे, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आता हा 180 डिग्री मध्ये रोटेट करावा लागणार आहे. सो मी याला एक्स ऍक्सिसला देतोय 180 डिग्री. ठीक आहे, तर मी त्याला या टाईपने बॉटमला जे आहे तर इथे ठेवतोय. बॅकला आपल्याला या पद्धतीने रोटेट करायचं आहे. ठीक आहे, मी रोटेशन देतोय, आपल्याला बॅकला रोटेशन द्यावं लागणार आहे, वाय ऍक्सिसला 90 डिग्रीज द्यावे लागणार आहे. ठीक आहे, 90 डिग्री देतोय मी. सो आपल्याला आता टॉपला त्याला बघावं लागणार आहे. सो आपल्याला कस्टम व्ह्यूज मध्ये जाऊन इथे टॉपने अलाइनमेंट करणार आहोत आपण, बरोबर ना. सो आपण त्याला ठेवूयात इथे. ठीक आहे, फ्रंट. सो आपल्याला वाय ऍक्सिसला द्यावा लागणार आहे 90 डिग्री. ठीक आहे, ओके. त्याला मी ठेवतोय या पद्धतीने, इथे मी त्याला ठेवतोय. तुमचा क्यूब जो आहे तो रेडी झालेला असेल. ठीक आहे, मी काय करतोय, वन व्ह्यू मध्ये आपण जाऊन बघूयात. टूल घेतोय मी, हा. सो आपला ज्या पद्धतीने जो आहे तो क्यूब जो आहे तो बनलेला आहे. ठीक आहे, सो लुक ॲट दिस. या टाइप मध्ये आपला क्यूब जो आहे तो बनलेला आहे. आता याचा आपण यूज कशा पद्धतीने करू शकतो हे आपण बघूयात आता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, जास्त टेन्शन घेऊ नका, आधी क्यूब बनवून बघा. खूप कॉम्प्लिकेटेड असा आहे क्यूब बनवणं. एकदा जर तुमच्या हे कन्सेप्ट क्लिअर झाल्यात, तुम्हाला अवघड काहीही वाटणार नाहीये. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल
हे फक्त एक्झाम्पल म्हणून बघा. ठीक आहे, मी काय करतोय, एक नल ऑब्जेक्ट घेतोय. जर तुम्ही आपला नल ऑब्जेक्टचा प्रॉपर व्हिडिओ जर बघितला असेल, त्याचा यूज आपण कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला माहिती असेल. तर मी काय करतोय, या सगळ्या लेयर्स ज्या आहेत त्या मी पॅरेंट लेयर्स नल ऑब्जेक्टला करतोय. लास्ट वन राहिली. ठीक आहे, मी फक्त नल ऑब्जेक्टला रोटेशन करतोय आणि त्याला आपल्याला ऑफकोर्स नल ऑब्जेक्टला हे 3D करावं लागणार आहे. ठीक आहे, सो मी या एक्स वाय झेड या सगळ्यांना रोटेशन करतोय मी मॅन्युअली. कितीही याच्यामध्ये मॅन्युअली मी करतोय. सो लुक ॲट धिस. तुमचा क्यूब जो आहे तो रेडी झाला असेल. आय होप तुमची कन्सेप्ट जी आहे क्यूब रिलेटेडची एकदम क्लिअर झाली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉन दाबताय ना, नक्की दाबा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर सगळे मराठीमध्ये शिकण्याचा, तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.